समाज सामाजिक संघटना बोईसर यांच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सन्मान्य खासदार महोत्सव, सामाजिक राजकीय क्षेत्रातली सर्व सन्मान्य संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य कृष्णाजी देशमुख, सन्मान्य बाबासाहेब गाजरे, गजाननजी देशमुख, प्रमोदजी जाधव, तुषार पाटील, धैर्यशील देशमुख, गणेश पाटील, राजेंद्र तोत्रे, बबनजी खामकर, महादेवजी माने, अतुलजी तायडे आणि या सोहळ्याचे निमंत्रक सन्मान्य देवेजी देशमुख आणि उपस्थित आपण सर्व. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं, मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशात त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी राजांना. खरं तर नसते बांधले तरी काही अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आलं असतं तो भाग कुठं आमच्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. चौथं गोपूर अपूर्ण आहे आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले. त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले. गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी राजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा घेता यायला हवी. काय करता येईल? आणि एक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण उभारलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशात. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा आहे आंध्र प्रदेशात.
महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांची तर राज्य करत होत्या. नवरा मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहे, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी बलाढ्य फौज घेतली, पुन्हा बेलवाडीवर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या. गर्दीशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवरच्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य मला परत देतोच, मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य देतो, माझ्या मुलाच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून आम्हाला एक मूल्य दिलं, आमच्यासाठी एक आदर्श निर्माण केला. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवरातील देवता, स्त्रीत्वाचा सन्मान हे स्वराज्याचं कर्तव्य. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ता खानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे गेली. हुजूर क्या हुआ, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र राहा. शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगताय कट्टर वैरी शाहिस्ता खा. राजांचं हे चारित्र्य हेच राष्ट्राचं चरित्र झालं. महाराजांनी राज्य उभा केलं, पण त्याच वेळी महाराजांनी पहिला विचार केला, या भूमीवर राज्य नव्हती अशी नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण स्वराज्य उभा करतो आहोत, कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं
महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं 350 वर्षापूर्वी महाराज सांगत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच दर्यावर बेपना हुकूमत निर्माण व्हायला हवी. देश आमचा, दर्या आमचा, पण आम्हाला आमच्या दर्यात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी कालचक्र असं बदललं, आता पोर्तुगीजांना आमच्या दर्यात यायचं झालं, महाराजांचा परवाना लागायचा. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभारणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. कधी भारतीय नौदलात गेला तर त्या नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर आरमार उभा करायचं म्हणजे आरमाराला जहाज हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. जहाज महाराज इंग्रजांकडनं घ्यायचे, तोफा डचांकडनं, दारुगोळा पोर्तुगीजांकडनं महाराज घेत होते, ते देतही होते. पण महाराजांच्या मनात विचार आला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुणे जिल्ह्यातल्या मावळामध्ये तोफा ओतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे राष्ट्राला महाराजांनी दिलेले दोन अलौकिक गुण. बघता बघता अरबी लोक कोकणात यायची, कोकणातल्या बायका पळवायची, माणसांचे नाक कान कापायची, दर्या रक्ताळून टाकायची, माणसांना गुलाम म्हणून विकायची. महाराजांनी हे सगळं पाहिलं. माणसाने माणसांना माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी. माणूस गुलाम म्हणून विकणं महाराजांना सहन झालं नाही. अखेर महाराजांनी दर्या सारंग आणि नागनाथ भंडारी यांना सांगितलं, या उपर जर ते अरबी इकडे आले तुम्ही याद राखा. आणि मराठ्यांचा आरमार सज्ज झाला. कोळी, आगरी, भंडारी या मावळ्यांनी उभा केलेलं स्वराज्याचा आरमार बघता बघता अरबांचा पाठलाग करत पार मस्कत पर्यंत पोहोचलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं, अरब पराभूत झाले. 250 अरब मराठ्यांनी कैद करून आणले, महाराजांच्या समोर उभा केले. महाराजांनी पाहिलं मात्र आमच्याच मातीत येऊन आमचीच माती. हे 250 अरब यांना आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, त्याला व्याघ्रगड सुद्धा म्हणतात. जंगलात जसा वाघ दबा धरून बसतो तसा हा व्याघ्रगड. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाखराची तर फिरकत नाही, असा निबिड व्याघ्रगड. महाराजांनी सांगितलं, हे 250 अरब त्या वासोट्याच्या किल्ल्यावर ठेवा आणि ह्यांना इतकं मारा, इतकं मारा, हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. ते आठवड्यातच इतके सुजलेले की एकमेकांनाच ओळखेनात, तो आमच्यातलाच का. 1.5 महिन्यानंतर महाराजांनी कोंडाजींना सांगितलं, ते 250 अरब आता बाहेर काढा. त्यातले काही गेलेले, उरलेले सगळे बाहेर काढले. आणि राजे म्हणाले, आता त्यांना त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजींना काही कळेना. त्यांनी राजांना विचारलं, राज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. पण महाराज जाऊ दे रे, महाराजांचा आदेश होता. ते सुजलेले अरब जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला विचार जाईना. त्यानं परत महाराजांना विचारलं, पण राज सोडायचं होतं तर धरलं कशाला? आणि महाराज म्हटले, कोंडाजी आता हे सुजलेले अरब त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावात येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, घराचं दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या.
ह्यांच्या बायका ह्यांना ओळखायच्या नाहीत कोंडाची. आणि उद्या चुकून जर कोणी तिरक्या नजरनं महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघालाय? महाराष्ट्राकडे. नको जाऊ, आमची काय हालत नको, महाराष्ट्राकडे नको. ताप नाही परत माझ्या स्वराज्याकडे तिरक्या नजरनं कोणी बघायची. महाराजांनी बेपणा हुकूमत तयार केली. बेपणा हाच दर्या चकोट करण्यासाठी महाराजांनी जलदुर्गांची साखळी निर्माण केली. त्यातलाच एक सिंधुदुर्ग. महाराज या सिंधुदुर्गाचं बांधकाम पाहायला गेले आणि तिथल्या ओल्या गिलाव्यात महाराजांचा पाय पडला. महाराजांनी पाय उचलला खरा, पण कामगार धावत आले. महाराज उत्तम, आपण या दुर्गावर असाल नसाल, पण आपल्या पावलांचा हा ठसा आपण इथं कायम असल्याची आम्हाला साक्ष देत राहील. तोपर्यंत एका कामगाराने चुनाचा गिलावा पुढे आणला. महाराज आपल्या हाताचा ठसा. महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्यावर दिला. सिंधुदुर्गला गेलात तर महाराजांच्या पावलांचा आणि हाताचा ठसा महाराज तिथंच असल्याची साक्ष देतो. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलेलं हे तिसरं स्मारक. महाराजांनी शून्यातून राज्य उभा केलं. हाताशी काही नसताना राज्य उभा केलं, पण कशाच्या बळावर केलं? काय होतं महाराजांकडे? ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो परवाना घ्यायला महाराजांच्या कार्यालयात आला. आता परवाना घ्यावा जावं ना, या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. दुर्दैवानं आमच्या पिढीतला हा गुण हरवलाय. हल्ली आमची मुलं प्रश्न विचारत नाहीत. इथं कुणी शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली वर्गात मुलं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि दोन, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला बरं वाटतं, बरं झालं न्यूटनच होता तो. बघा ना, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? आई ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमच्या पोरांमध्ये जिज्ञासा रुजवा, कारण तो विलक्षण गुण महाराजांच्यात आहे. प्रश्न विचारले तर उत्तरं मिळतील, उत्तरं मिळाली तर माहिती, आणि माहिती मिळाली तर ज्ञान. ज्ञानवंत व्हायचं असेल, प्रश्न विचार. या अबेकरेनं महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांना सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच आमच्या राजांच्या यशाचं कारण. तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात उन्यापुऱ्या फक्त 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. 750 वर्षात जगाच्या पाठीवर अत्यंत कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे ही. स्वराज्याची धावपळ, त्या लढाया, या साऱ्यातही महाराजांनी महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्मिती केली माहितीये? सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातला संकर्षण सकळकळे, महाराजांनी त्याला सांगितलं ग्रंथ लिहा. त्यांनी शिवचरित्र लिहिलंय. गनिमी काव्याच्या युद्धसत्रावर ग्रंथ लिहिलाय. महाराजांनी मराठी भाषेतला पहिला भाषा शुद्धीचा ग्रंथ तयार केला. राजव्यवहार कोश नाव त्याच. अमात्य बोलू रघुनाथ नामा करूची राजव्यवहार कोशम. प्रत्यक्षात धोंडीराज व्यासानी तो तयार केला.
परमानंद गोविंद नेवासकर, परमानंद काव्यम लिहिलं त्यानं. गागा भट्ट आलेत महाराष्ट्रात. महाराज सांगतायत आलायच तर ग्रंथ लिहा. महाराजांनी रायगडावर विवेक सभा उभारली. विवेक सभा डिबेटिंग क्लब, जगभराचे विद्वान तिथं यायचे. महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. महाराज गागा भट्टांना सांगतायत आद्य शंकराचार्य, मंडन मिश्र आणि कुमारिल भट्ट यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला त्याची संहिता तयार करायची राहिली आहे. गागा भट्टजी तो ग्रंथ तुम्ही तयार करा. केवढी विद्वत्ता आहे. गागा भट्टांनी समय नाही, शिवार खोद आहे, राज्याभिषेक प्रयोग या ग्रंथांची निर्मिती केली. असंख्य ग्रंथ निर्माण केले महाराजांनी. ग्रहगोल शास्त्र, अवकाश शास्त्रावर महाराजांनी करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ तयार केला. असंख्य ग्रंथ महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर छापा टाकला. आता इंग्रजांच्या वखारीत शोधावं काय? सोनं नाणं हिरेमोती माणकं. पण महाराजांची जिज्ञासू नजर शोधत राहिली. इंग्रज सुधारलेले पुढारलेले काही वेगळं असणार. आणि एका वखारीत महाराजांना त्या इंग्रजांच्या एक कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, आणलं सोबत. पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र पाठवलं. ते परवा आम्ही छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून. पण ते कशाच आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी ते रायगडावर नेलं. रायगडावर त्यावेळी त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं. यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. सांगितलं यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं. आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. केवढं विलक्षण कार्य आहे. काय अफाट कर्तृत्व आहे, ज्ञान, अभ्यास. बेकरीनं महाराजांच्या कर्ल्यातल्या अधिकाराला दुसरा प्रश्न विचारला. तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, स्वप्न काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजाची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य. महाराजांची वाटचाल चालली ती त्या दिशेनं. रानावनातली डोंगर दऱ्यातली पोरं ठोरं महाराजांनी गोळा केली. त्यांच्या उरात स्वराज्याचा महामंत्र पेरला. आणि ही पोरं निष्ठावंतांची मांद्याळी म्हणून स्वराज्यासाठी उभा राहिली. काही नाही हो हताशी. पण महाराजांनी कारण सांगितली नाहीत. कारण जी माणसं कारण सांगतात ती यशस्वी होत नाहीत, आणि जी यशस्वी होतात ती कधी कारण सांगत नाहीत. आमची सगळ्यात मोठी अडचण अलीकडं ती झाली. महाराज 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं गोळा करायचं, दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण घ्यायचं. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शुभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुन्याचा आवाज कर. तुझा खुन्याचा आवाज ऐकला की मी तलवारी समशेर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शुभाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरगा येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शुभराजांना कळवायची.
कुणी अनोळखी येत आहे. राजाने मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं, तुता महताच, मी राजासने सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले, दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये ये ये, आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला